करूया. संतोष, तुझी हरकत नसेल तर तू प्लीज इथे आलास आणि आमच्याबरोबर जरा गप्पा मारल्यास. मला संतोष तुला विचारायचं की सेटवर पण आपण बरेचदा चहा घेतो, पण तुला कडक चहा आवडतो. तुझी पर्सनॅलिटी मला असं वाटतं एकदम कडक आहे आणि तुझ्या भूमिकाही तशा असतात. पण तुला जो चहा आवडतो, जो सेटवर असेल, घरी असेल, तुला कडक चहा घ्यायला आवडतो की लाईट इंग्लिश टी व्हॉट यू से, तसं तुला आवडतो का आपला इंडियन एकदम मस्त कडक कटिंग असा चहा आवडतो? नमस्कार सगळ्यांना. आणि एक औपचारिकता, श्रावण क्वीनसाठी जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना ऑल द बेस्ट. हां, आणि प्रश्न मला विचारलं थांब. खरं समोर चहा मला खरंच खूप आवडतो. मी सकाळी मीच बनवतो चहा माझ्यासाठी, दुसरं कोणी नाही आहे घरी. त्यामुळे तर चहा मला याकरता आवडतो की मला चहा बुडून खारी आणि बटर खायला खूप आवडतं. आणि मला खरंच रोजच खरं तरी खूप एक्झॅजरेट नाही करत आहे, खरंच सांगतो. मला सकाळच्या चहाची रात्री स्वप्न पडतं. मला अशी तलब यायला लागते रात्री 3:30-4 नंतर पहाटे की चहा आणि खारी. सो चहा खूप जवळची गोष्ट आहे. आणि सर्वात आठवणीतला चहा म्हणजे चित्त्या जोशी, आम्ही सगळे एकत्र राहायचो तेव्हा आमच्या स्ट्रगल सालामध्ये त्याचा एक आहे रेफरन्स. पाण्यात बिस्किट बुडून खायचो, पण प्रयोगाचं झाला आणि पाकिट मिळालं की मग मी चहा आणि बिस्किट खायचो. आठवणीतला चहा. फार सुंदर आठवण सांगितलीस. आणि आता तुझा प्रवास हा खूप पुढे पुढे जात राहणार आहे आणि तुला कधीच एक लवकरात लवकर तुझ्या आयुष्यातही तुझ्या चहाबरोबर एक खारी मिळावी अशी आम्हाला तुला एक सगळ्यांची सदिच्छा. आणि आज तू इथे आलास, आम्हाला वेळ दिलास, त्याबद्दल सोसायटी टीकडनं तुला एक गिफ्ट हॅम्पर आहे. तर मी विनंती करतो की, आता मला कल्पना नाही काय आहे, पण हे गिफ्ट हॅम्पर आहे. चहा नक्की आहे, चहा नक्की आहे. आणि तू घरी बोलावलं असतं आपण सोबत पिऊया. येस. सोसायटीला खरंच खूप मनापासून धन्यवाद. वर्षभराची सोय झाली. आणि